सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण सर्व एक अत्यंत वाईट घटना आणि त्या घटनेच्या माध्यमातून त्या जीवाला चिर शांती मिळण्यासाठी एकत्रित आपण परमेश्वराच्या चरित्रांचं श्रवण करणार आहे। मानवा पंथामध्ये ऐकू येत आहे का? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर चार पदार्थ आहेत। चार पदार्थामध्ये जीव वेगळा आहे, देवता वेगळे आहे, प्रपंच वेगळा आहे आणि परमेश्वर वेगळा आहे। या चार पदार्थाची ओळख, हे चार या सृष्टीमध्ये पदार्थ आहेत, याची ओळख फक्त एक ब्रह्मविद्याशास्त्रच करू शकते। बाकी आपण संपूर्ण भारतातले ग्रंथही वाचले तर या चार पदार्थाची आपल्याला ओळख करता येणार नाही। कारण कोणी देवतेला परमेश्वर समजतं, कोणी जीवाला परमेश्वर समजतं, कोणी प्रपंचाला परमेश्वर समजतं, परमेश्वराला परमेश्वर समजणारे खूप कमी लोक आहेत। आणि या भौतिक युगामध्ये असं काही चक्र घडून आलेलं आहे, अर्थात देवानी चक्र घडवलं असं नाही, तर सृष्टीची व्यवस्था जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून या सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी अटळ आहे। प्रत्येक जीव जन्माला येतो, तो प्रत्येक जीव तो संपतोच, तो कधी संपेल हे मात्र सांगता येत नाही। तो कधी त्याचं आयुष्य जितकं असेल तितकं भोगतो, परंतु या आयुष्याच्या माध्यमातून जीव पदार्थ हा जो आहे ना, हा अज्ञान आहे। अज्ञान आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची जाणीव नाही। आपण म्हणतो आपल्याला सर्व समजतं, परंतु जीव असा आहे की त्याला काहीच कळत नाही। म्हणून ब्रह्मविद्याशास्त्राच्या तत्त्वज्ञानानुसार जीव हा अज्ञान सांगितलेला आहे। अज्ञान आहे म्हणजे त्याला एक निराधार आहे, त्याला कोणताच आधार नाही। एक तर संसारांमध्ये आपण ऐकलं असेल, जीव मायेशी अधीन होय का प्रपंचाशी अधीन होय, मध्ये असण्याची नाही। म्हणजे या जगात जीव जेव्हा येतो ना, कोणताही जीवच होतो, तो जीव एक तर प्रपंचाच्या अधीन राहतो। प्रपंच म्हणजे आपण शरीरात बसलेलो आहे, याला प्रपंच म्हणतात। चाहे मनुष्याचा प्रपंच असो, चाहे मनुष्याच्या खालील कोणताही असो, कुत्र असो, मांजर असो, डुक्कर असो, हे सर्व प्रपंचाचे बनलेले आहे। आणि प्रत्येक जीव या प्रपंचामध्ये वास्तव्य करतो आहे। ज्याची जशी कर्माची जोड असेल त्यानुसार तो त्या प्रपंचामध्ये वास्तव्य करतो आहे। आणि वास्तव्य करत असताना त्याचं जेव्हा ते आयुष्य संपेल तेव्हा तो सोडून देतो। भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि सह्याति नवानि दे। आमच्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, वासांशी जीर्णानि यथा विहाय, जेव्हा शरीर जीर्ण होतं
यथाविहाय म्हणजे वासांशी जीर्णानी जेव्हा शरीर जीर्ण होतं तेव्हा ते काय होतं, नन्यानी सह्याती नवानी देही, नवीन धारण करतो. म्हणजे आपण जोडलेला कर्म सर्वात महत्त्वाचं या सृष्टीचं चक्र आहे. जीव आर्जक, देवता फळदाती, परमेश्वर उद्धरिता. या सृष्टीचं चक्र आहे. जीवानी फक्त आर्जकत्व करावं. आपण कधी कधी काय म्हणतो की आपण असं बऱ्याच प्रयत्नांनी आपल्याला यश येत नाही. पण काय, जीव आर्जक आहे. आर्जक काय आहे की जीवाची जोड अशी आहे की ती जोड जोडताना त्याला कळत नाही. कधी कधी म्हणतात ना की हसता हसता केले ओकटे. काही लोक हसता हसताना ओकटे पाप करतात. ते रळता रळता फिटत नाही. हसता हसता केलं गंमत, कोणाची टिंगल केली, कोणाची गंमत केली, कोणाच्या याला अविश्वास ठरवला, कोणाचं काही केलं. या हसताना जर केलं तर जेव्हा भोगायची पाळी येते तेव्हा रळताना रळतो. आणि जेव्हा भोगायची पाळी येते तेव्हा रळतो. तेव्हा तो विचार करतो की मी तर असं केलं होतं आणि मला असं का झालं. नाही, हे जीव तू जोडलेला आहे. कारण पेरलेलं जे आहे तेच उगवतं. फक्त उगवण्याचा प्रकार समजून घ्या. गहू पेरले तर तुम्हाला 3-4 महिने वाट पाहावं लागेल. ज्वारी पेरली तर 3 महिने वाट पाहावं लागेल. केळी पेरली तर 1 वर्षभर वाट पाहावं लागेल. तेव्हा त्या केळीला गड लागतील. म्हणजे तुम्हाला इतकी वाट पाहावं. तसं आपण कर्म करतो ना, पेरतो ना, ते पेरलेलं कर्म लगेच उगवेल असं नाही. पुढच्या जन्मात उगवते. जे काही केलं आता ते लगेच कसं उगवेल. आपण पेरलेलं दुसऱ्या दिवशी उगवतच नाही. त्याला काहीतरी वाट पाहावं लागते. तशा प्रकारचं कर्म जोडताना कर्म कसं जोडावं याचं ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जीवाला फक्त ब्रह्मविद्याशास्त्र सांगतं. जीवाला फक्त ब्रह्मविद्याशास्त्र सांगतो, दुसरं कोणीच नाही, कोणत्या शास्त्र. म्हणून जीव हा कसा अज्ञान आहे. आणि अज्ञानाच्या माध्यमातून त्याला काही कळत नसल्यामुळं तो काय होतो की ते कर्म अर्धकत्व करून घेतो आणि मग भोगायची पाळी आल्यानंतर ते कर्म भोगल्या. आता आजचा आपला एकत्रित आलेलो आहे पारवेश. त्याच्या नावातच पारवेश आहे. आपण त्याच्या नावाचा विचार केला नाही. त्याचा ना माझा संबंध त्याच्या लहानपणापासून आहे. म्हणून मला पूर्ण माहीत आहे. असं काही नाही की माझा आणि त्याचा संबंध फक्त काही तात्पुरता आला. त्याच्या जन्मल्यापासून माझा आणि त्याचा संबंध आहे. परंतु त्याच्यावरचे संस्कार केलेले, तो कुठेही घरात गेलो की पहिले आईनं सांगू का नको सांगू, पहिले दंडूत तो करायचा. हे त्याचे संस्कार होते. आणि हे पारवेश, त्याचं नावच पारवेश आहे. असं वाटतं ना आपल्याला की समजून घ्या त्याने उपदेश घेतला नाही, त्याची काही क्रिया झाली नाही. मानवा पंथामध्ये वेदवंत नावाचा एक घटक आहे. तो वेदवंताला परमेश्वराची जाणीव फक्त परमेश्वर कळतो आणि आपण कळतो, बाकी दुसरं काहीच कळत नाही. असा वेदवंत, त्याला काही उपदेश झालेला नाही, त्याला काही जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळाला नाही. असा वेदवंत फक्त त्याची आवडी त्या देवावर राहते आणि आवडीच्या माध्यमातून तो जे करल ते त्याला लागू होतं. आता लागू होतं म्हणजे या पारवेशनी जे काही केलं किंवा त्याच्या नावाने शेवटी ज्या काही क्रिया केल्या त्याच्यानी तो नक्कीच उद्धरला जाईल. म्हणजे नरकाला जाणार नाही, आमची मात्र नक्कीच गॅरंटी आहे. पारवेश म्हणजे पार करणारा काय तर वेश कशाला म्हणता माहीत आहे तुम्हाला? कशाला म्हणता येस? हां बॉर्डर. वेस म्हणजे काय? बॉर्डर, गावाची बॉर्डर. गावाच्या बॉर्डरच्या पलीकडं पार करणारा त्याला म्हणतात पारवेश. म्हणजे सांगायचं तात्पर्य संसार चक्राची मोठी यश लागलेली आहे. या यशच्या पलीकडं तो जाईन, नक्कीच त्याचे संस्कार भरजरीत होतील पुढं आणि भरजरीत होऊन त्याला परत या परमेश्वर भक्तीचा अधिकार भेटल्याशिवाय राहणार. आज जरी त्याने केलं, उपदेश नाही घेतला, पण त्याला काही झालं नाही असं तुम्हाला वाटत असलं, पण ते संस्कार महत्त्वाचे. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजून घ्या, नोकरी लागली अमेरिकेत, जापानमध्ये, इंग्लंडमध्ये, थायलंडमध्ये, अमक्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात नोकरी लागली. तसा नियम आहे.
या तत्त्वज्ञानाचा की कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास, वैकुंठ, शिराब्धी, अष्टभैरव, विश्व आणि माया असे देवतेचे स्थान आहे 9. या 9 स्थानामध्ये देवता आहे 81,10,10,000. 81,10,10,000 देवता आहेत. या देवतेमध्ये कर्मभूमी याची मर्यादा म्हणजे त्या देवतेची सत्तेची जागा, त्या देवतेचं वर्चस्व असलेली जागा फक्त किती आहे? 5 सते. 5 सते म्हणजे 5,000 योजन. म्हणजे किती? 4 मैलाचा 1 योजन. 4 मैलाचा 1 योजन 500 योजन ते किती मैल झाले? 2000 मैल. किलोमीटर किती आले? नाही, किती किलोमीटरचा 1 मैल होतो? ते बी नाही. 1.5 किलोमीटरचा 1 मैल. 1.5 किलोमीटरचा 1 मैल होतो. 1.5 किलोमीटरचा 1 मैल होतो. मग किती आले? 3,500 किलोमीटर. 3,500 किलोमीटर जेवढी आहे तेवढी त्या कर्मभूमीची देवतेची सत्ता आहे. आणि या सत्तेच्या बाहेर दुसऱ्या देवतेची सत्ता होते. प्रकार असा आहे की मानव पंथच नाही तर देवतेचे जेवढेही धर्म आहे आणि मानव पंथाचे जेवढे धर्म आहे मानव पंथाचं, ह्या सर्वांचा अधिकार फक्त या 3,500 किलोमीटरमध्येच सक्सेस होतो. याच्या पलीकडे भक्ती केली तर काही फायदा होणार नाही, फक्त संस्कार होईल. आता तिकडच्या लोकांनी इकडे आपल्याला पैसे पाठवले, मार्गाला पंक्तीला पैसे पाठवले. एखादा तिकडे गेला आणि तिकडून पैसे पाठवले, त्याला पंक्तीचं गोमतं लागणार नाही, मान्य आहे. त्या पंक्तीपासून त्याला जी योग्यता लागावं ते लागणार नाही. पण संस्कार नावाची वस्तू होईल. संस्कार काय होईल की त्याचा जन्म परत कर्मभूमीमध्ये होईल. त्यांनी तिकडं केलेल्या क्रियेंचा चांगल्या क्रिया इकडं केल्या तिथं राहून, म्हणून त्याचा मेल्यानंतर जन्म परत कर्मभूमीत होईल. आणि कर्मभूमीत जन्म झाल्यानंतर त्याला परत त्या क्रिया परमेश्वर स्वतः करून घेतील, त्याला करावं लागणार नाही. तसं या पार्वती गत आहे. आज त्याला समजून घ्या, संस्कारित असल्यामुळं त्याचे संस्कार भर्जित झाले. आणि संस्कार जेव्हा भर्जित झाले म्हणून आपण दुःख नाही मानायचं. दुःख पाप, कारण गीतेमध्ये सांगितलेलं नत्वम शोचितुम रशी, शोक करायचाच नाही. शोक केल्यानंतर आमच्या प्रतियामध्ये सांगितलेलं आहे की रळते आते देखे तो ही रडी, मग तो घरापासून त्या स्थानात जाए, त्या स्थानापासून घराजवळ येतो, असं 10 दिवस तो वास्तव्य करतो. म्हणून त्याला आपण जीवनामध्ये सुखद देण्याचा प्रयत्न केला तर आपण तो आपल्यातून निघून गेल्यानंतर बिलकुल रडायचं नाही. वास्तव आहे, वाईट गोष्ट आहे, अत्यंत वाईट गोष्ट आहे की तो तरुणपणी आपल्यातून निघून गेला. परंतु निघून गेल्यानंतर संस्कार जर त्याचे भरभरीत आहे तर त्याला नक्कीच चांगलं होणार आहे. आणि आपण जर त्याच्याबद्दल दुःख केलं तर त्याला दुःख होणार, म्हणजे आपण काय परत त्याला दुःख देणार. म्हणून बिलकुल शोक करायचा नाही असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं. कर्म इतके वाईट आहे म्हणून तुम्हाला एक लीळा कर्माची सांगणार आहे मी. कर्म जीवाचे, काही जीवाचे इतके वाईट राहतात आणि काही जीवाचे किती चांगले राहतात. काही संस्कारिक जीवाचे कर्म खूप चांगले राहतात आणि काही असंस्कारिक, ज्यांनी संस्कारच घडवले नाही. काही लोक काय करतात, आपणच दंडोत करत नाही तर आपला पोरगा कुठून दंडोत करत. हे संस्कार हे पहिले टाकायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपल्या आईनी वडिलांनी मुलावर संस्कार टाकायला पाहिजे की जोपर्यंत आई संस्कार करत नाही तर मुलगा काय संस्कार होणार आहे? हो, मुलगा होणार नाही. आणि हा पश्चाताप आपल्याला शेवटी म्हातारपणी येणारच. तुम्ही जर त्याला संस्कारित नाही केलं, त्याच्या जीवनात धर्माची जागृती नाही केली तर तो तुम्हाला म्हातारपणी बिलकुल विचारणार नाही. कारण धर्म असा सांगतो की धर्मासाठी जर आपण संस्कारित मुलाला केलं तर त्या मुलाला सर्व कळतं, तो आपली कमीत कमी दृष्टपर तरी व्यवस्था करतो आणि कर्म व्यवस्थित जोडतो. पाहत एक कर्म आहे, छिन्न पापी भट्टाप्रती कर्मज्ञान निरोपण.
डोमेग्रामचं चरित्र आहे. डोमेग्राम सर्वाला माहीत आहे. आणि जवळजवळ याच्यात फक्त काय 2-4 नवीन असतील, बाकीच्यांचे चरित्र माझ्यापेक्षासुद्धा पाठ आहे. त्याच्यामुळं काही प्रश्न नाही, कारण सर्व विद्वान लोक आहेत, मी अज्ञान माणूस आहे. परंतु तरी बी ते 2 शब्द लाडके सर्वच अर्ध्या लोकांचे म्हटलं, बाकीच्या लोकांचे नाही होते, अर्ध्या लोकांचे पाठ. आता कोणाचे पाठ आहे ते तुम्ही समजून घ्यायचं. सर्व चरित्र तुमच्या पाठ आहेत. त्याच्यामुळं डबल 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 बुवा काय करता, परत तेच सांगत राहता. दुसरं काय हे चरित्र तर आमचं तोंडी पाठ आहे, असे बरेच लोक आहे. हे चरित्र आम्हाला अभ्यासाला होतं, काय लीळा चरित्र वाचायचं, हे आमचं अभ्यासाचं प्रतीक होतं, असं बी म्हणणारे लोक आहे. म्हणून बाबा रे चरित्र हे नावाचं एक स्वामींचं चरित्र का भूषण दादा बरोबर आहे का? माहीत नाही लीळा चरित्र? अच्छा, तुला माहीत नाही. नाही, तू लय लांब बसला म्हणून मला शंका वाटली की बुवा पट्ट का नाही पट्ट, उद्या तिकडं जाशील असं आहे. आणि तिकडं बसला असता थोडं. तो पाय ना, तो टिंकू, तो भरत बी हुशार आहे. टिंकू तर शिष्य आहे, पण तो भाग्य की तिथंच बसला, तिकडे नाही बसला होत्यावर. या इकडे या टिंकू दादा, या इकडे या. बसा इकडे, काय फरक पडत नाही आपल्याला. बसा. ऐक, 2 शब्द कानात गेले तर काय. हां, पण ते लांब म्हटलं की आम्हाला टेन्शन येतं ना. म्हणजे कसं वाटतं आम्हाला की आमचं काही चुकतं गिकतं काय. असं आहे. एक छिन्न पापी भट्टाप्रती कर्मदान, म्हणजे कर्म किती खराब आहे आणि देवसुद्धा ते कर्म खराब असल्यावर पाहत नाही. अशी जर जोड आपली जोडली तर कसं होईल. म्हणून एक सुंदर असं चरित्र आहे. एकदा काय झालं, मराठीतूनच सांगेन, जुनी भाषा काही कळणार नाही. एका दिवशी काय झालं, स्वामी आमचे चक्रधर स्वामी डोमेग्रामला वास्तव्य करत असताना सकाळचा पूजा अवसर म्हणजे स्वामींची पूजा बाईसा करत होती. सकाळी करत होती, दुपारी करत होती आणि संध्याकाळी करत होती. 3 वेळा करायची, त्याला पूजा अवसर म्हणतात. ते एकदा स्वामींचा पूजा अवसर झाला. यमळ आणि अर्जुन 2 राक्षस होऊन गेले आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींना उखळाला बांधलं होतं. आणि उखळाला बांधल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती उखळ घेऊनच, तुम्हाला माहीत असं नाही कथा, उखळ घेऊनच गेले. ते त्या 2 झाडाच्या मध्ये ते उखळ अटकलं तर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दणका मारला. झाडं काय झाले, पडले. त्याच्यातून कोण तयार झाले, 2 राक्षस तयार झाले आणि ते त्या मुक्तीतून मुक्त झाले. त्याला म्हणतात यमळ अर्जुन. म्हणजे 2 झाडामधली जागा, याला म्हणतात यमळ अर्जुन. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. स्वामींचं वास्तव्य होतं गावाचा. एका गावामध्ये काय होतं की सर्व लोक राहत होते आणि तिथे एक बैल होता. बैल समजतो ना, तो बैल काय झालेला होता, खूर रवी घेतला. खुरांमध्ये पचपच पाणी झालं होतं. म्हणजे अशा प्रकारे खतरनाक बिमारी ज्याला म्हणतात, ती बिमारी त्या बैलाला झालेली होती खुरामध्ये. आणि त्या बैलामुळे तो काय होता, खुरबी अडला होता. त्याला काही चालता येत नव्हतं, काही नव्हतं, पडला होता आणि ते खूप मोठा त्रास होता. 3 दिवस त्याला पाणी बी नाही, काहीच नाही. मग भक्तिजनांनी पाहिलं एकदा, भट्टोबास वगैरे हे जे भक्तिजन होते. एकदा तिकडे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, स्वामींना पाहिल्यानंतर कसा बापुडा म्हणजे केविलवाना आहे की हा बैल या खुरबी काय याला अडलाय, याचे खूर खांडायला पाहिजे, तेव्हा याला स्वस्त वाटण, त्याच्यातून अशुद्ध रक्त निघून जाईल आणि मग हा चांगला होईल असं त्यांना वाटायला लागलं. आणि वाटायला लागल्यानंतर प्रत्येक भक्ताची एक महत्त्वाची गोष्ट होती की ते स्वामींना विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नव्हते. हा सर्वात महत्त्वाचा विधी आहे. देवानीच्या काळामध्ये जेवढे भक्तिजन होते ते भक्तिजन प्रत्येक गोष्टीला स्वामींना विचारायचे, नंतर ते काम करायचे. न विचारता केलं की अविधी झाला, असे बरेच चरित्र आहे.
आणि हे काय झालं, भक्तिजन स्वामींकडे गेले, स्वामींना विनंती करतात. स्वामी बसलेले आहे, स्वामीला कळत नाही का की तो बैल खुरवेळला आहे? कळालं आहे स्वामींना, स्वामी सर्वज्ञ आहे, स्वामींना सर्व समजतं. परंतु भक्तिजन स्वामींच्या जवळ गेले आणि स्वामींना म्हणतात की जीजी तो बैल खुरवे. समाजाचं कार्य लोक करतात. हा तेच ना, मग 2 पाय एकत्र बांधलेले राहतात ना, त्याच्यातून किडे पडलेले राहतात, किडे पडलेले राहतात ना त्याच्यातून पाणी निघतं, पू निघतं. अशा माध्यमातून तो अडलेला होता. मग आता अडलेला असताना काय केलं की भक्तिजन स्वामींना म्हणतात, जीजी आम्ही ते बैल पाहिला, तो बापुडा आहे आणि तो खुरी अडला आहे, म्हणजे त्याची खूर बांधलेली आहे, त्या खुरातून रक्त येत आहे, पू येत आहे, आम्ही खांदू, ते बांधलेलं तोडू का? स्वामीला समजत होतं. मग स्वामींनी काही उत्तर दिलं नाही. स्वामी चुपचाप बसले. तो जीवच होता, तोही जीवच होता, हेही जीवच होते. लक्षात ठेवा, त्याचं कर्म इतकं खराब आहे की परमेश्वर स्वतः बसलेले तिथं आहे आणि परमेश्वर बसलेले असताना हे भक्तिजन विनंती करत आहे, तरीही परमेश्वराने त्यांच्याकडं काहीही उत्तर दिलं नाही. एकदा नाही झालं असं. किती वेळा आलं? 3 वेळा आलं. 3 वेळा या भक्तिजनांनी स्वामींना विचारलं, 3 वेळाही स्वामींनी उत्तर दिलेलं नाही. म्हणजे पहा, आता स्वामी दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू तुम्ही म्हणतात, हो पण दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू आहे परमेश्वर कोणासाठी? हा विचार करायला पाहिजे. दयाळू आहे, मयाळू आहे, कनवाळू आहे परमेश्वर, पण कोणासाठी? जो खरोखर परमेश्वराचा आहे त्याच्यासाठी. असे वाईट कामं करतात त्याच्यासाठी परमेश्वर दयाळू मयाळू नाही. तुझं कर्म तुझ्यासोबत. तसं या बैलाचं कर्म इतकं खराब कर्म की तिथं देवसुद्धा काही केले नाही. आणि शेवटी 3 वेळा विचारल्यानंतर ते म्हणतात, जीजी याचे बंद खांडू. स्वामी म्हणतात, पहा तुम्ही खांडू देईन तर खांडा म्हणे, तो खांडू देईन तर खांडा. मग घेतला काय? पोफळ फोडणं म्हणजे अडकित्ता घेतला. अडकित्ता घेतल्यानंतर पाण्यात कोणी रिगायचं? भट्टोबास म्हणतात, तुम्ही धरता, मी पाण्यात रिगू का काय करता? त्यांचा आपसात हे व्हायला लागलं. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही अवघे धरा, मी खुरिया खांडन. तुम्ही त्या बैलाला धरा, मी त्याचे काय करतो, ते जे बांधलेलं आहे ते काढतो. आणि भट्टोबास पाण्यामध्ये निघाले आणि भट्टोबासाने ते त्याला धरलं आणि ते खुर्या काय केल्या? खांडल्यानंतर नागदेवाने त्याला धरलेलं होतं, बाकीच्यांनी खांडलं. पण आम्ही खुरलिया खांडू. भट्टोबासांनी धोनावरून धरला. एरी खुर्या खांडल्या, अवघी गंगा अशुद्ध झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, खुऱ्या खांडल्या, त्याला मुक्त केलं. पाण्यामध्ये सर्व अशुद्ध रक्त, पू वगैरे सर्व त्याच्या पायातून काय झाला? निघून गेला आणि त्याला बरं वाटायला लागलं. जे बंधन होतं ते बंधन या भक्तिजनांच्या माध्यमातून काय झालं? सुटलं. सुटल्यानंतर तो जो अडलेला होता त्या मोकळा झाला आणि परमेश्वर मागे येऊन उभे राहिले. आणि परमेश्वर म्हणतात, अरे तुम्ही 3 वेळा मला विचारलं, पण मी 3 वेळा उत्तर दिलं नाही. 3 वेळा तुम्ही विचारलं, पण मी शेवटी मी काय सांगितलं? तुम्हाला खांडू वाटलं तर खांडा, मी नाही. म्हणजे परमेश्वर तर जीवाचा कर्म रक्षक आहे. आणि का? तेव्हा ते म्हणतात की याचे कृतकर्म तुम्ही जाणा गा. या बैलांनी काय काय पाप केलेले आहे मागच्या जन्मात, तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला काही माहीत नाही, ते फक्त आम्ही जाणतो. आम्हाला त्याची घृणा उपजली की त्यांनी आयुष्यात एकही काम चांगलं केलं. लक्षात ठेवा, मनुष्य जन्मात आपण एकही काम चांगलं नाही केलं तर अशा बैलाच्या जन्मात गेल्यानंतर देवसुद्धा आपल्याकडे पाहणार नाही. म्हणून जीवनामध्ये आपण चांगलं कर्म आपण जेवढं करू ना तेवढं वाया जाणार नाही, हे विश्वास ठेवा. जेवढं आपण चांगलं करू ना तेवढं तुम्हाला लागणार आहे. फक्त जो करेल त्याला लागेल. लक्षात ठेवा, जो करेल. आता असं कर्मराठीचं तत्व आहे की बुवा नवऱ्याने केलं की बाईला अर्धं लागतं, पण दैवराठीत हा नियम नाही. दैवराठीत काय आहे? जो जीव करेल त्या जीवाला, कारण प्रत्येक जीव स्वतंत्र आहे.
तुमचा जीव स्वतंत्र, यांचा जीव स्वतंत्र, यांचे कर्म स्वतंत्र, तुमचे कर्म स्वतंत्र. काही जीव फक्त ऋणानुबंधाने आपण काय आले आहे, एकत्र आलेलो आहे. हे ऋणानुबंध कधी तुटन काही सांगता येत नाही. आणि परत पुढच्या जन्मात बी आपल्या दोघांची जीवाची भेट होईल असं समजायचं नाही. कदाचित चित्रपट पाहत असाल तर मनसान की 7 जन्म में रहेगा प्यार, हे जे आहे ते सोडून द्या. हे सर्व खोटं गोष्ट आहे. एका जन्मातच प्यार नसतो तर 7 जन्म कुठून राहणार. त्याच्यातच मारामारी होते एका जन्मातच. म्हणून बाबांनो, या बैलासारखे कृतकर्म करू नका. माणसाच्या जन्मात आलेले चांगलं कर्म करा, नाही तर आपल्याला बी असं बैल व्हावं लागेल. आणि देव पाहणार नाही हो. देवाने नाही पाहिलं ते देवता कुठून पाहणार. देवता तर निर्यदायक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही याची कृतकर्म जाणा. तुम्हाला जर सांगितले तर घृणा उपजेल. येथून याचे कृतकर्म जाणती. आणि काय पहिलं सर्व कर्म परमेश्वर जाणतात. प्रत्येक जीवाचं कर्म परमेश्वर जाणतात. आणि त्या कर्मानुसार तो काय करतो, भोगतो. त्याचं कर्मच जर तितकं असलं तर त्याच्या पलीकडं त्याचं कर्म राहणार नाही. याच्यावर बी मी चरित्र सांगणार आहे. सर्व आजच सांगायचं म्हटल्यावर काही नाही. जेवढं जसं जसं होईल तसं तसं सांगत राहीन. म्हणून ते म्हणतात की या बैलाचं कृतकर्म तुम्ही जाणलेलं नाही. म्हणून एक दृष्टांत दिलेलं आहे स्वामींनी. सुंदर असं घडावं. स्वामींनी नुसतं तत्त्वज्ञानच नाही सांगितलं. उठलं की तत्त्वज्ञान, जीवदेवता, प्रपंच, परमेश्वर सर्व डोक्याच्या वरून जातं. अर्धे लोक आमचे पोथी लागली की जीवदेवता, प्रपंच, परमेश्वराची लागली की त्यांची स्थिती लीन होऊन जाते. ते सर्व तमात चालले जातात. बरं आहे, चला अवघड, काही तू कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. पण स्वामींचं तत्त्वज्ञान नुसतं तत्त्वज्ञानाने, त्याला गोष्ट सांगितली, उदाहरण सांगितलं. आणि उदाहरण सांगून दृष्टांत सांगतात. कोणी एक माळेकार असे, माळेकार म्हणजे मैचा करतो आणि त्याच्यावर उभा राहतो शेतात. ते तुम्ही त्याला होरे वायायचं म्हणता. त्याला काय म्हणतात, होरे वायणारा. अशा प्रकारचा एक माळेकार असतो. आणि तो माळेकार काय करतो की उभा असतो त्याच्या शेताच्या कडेला. लवण म्हणजे नाला असतो. आणि नाला असतो आणि तिथे एक चोर येतो, दिवसभर चोरी करतो. त्याच लवणाजवळ येतो आणि ते काय वाटे करत असतात. म्हणजे ते चोर त्या ठिकाणी वाटे करत असतात. आणि हा तो पाहतो. कोण पाहतो, फक्त माळेकार. त्याला दिसलं की बुवा ते येतात तिथं. आणि एका दिवशी काय होतं की तो चोर पकडल्या जातो. चोर पकडल्या, तो राज दरबारामध्ये त्याला पकडल्या तर त्याला जल होते. सर्व गावातले लोक पाहतात की चोर कोणता आहे, चोर कोणता आहे, चोर कोणता आहे म्हणून पाहायला येतात. तो इतका दिसायला सुंदर होता, जसा काय राजपूतासारखा, राजपूत राहा अशा प्रकारचा. लोक काय म्हणतात, पहा राजा पागल झाला. हा राजाने याला चोर म्हणून धरून आणला. हा तर एक राजपुत्र आहे. आणि हा राजपुत्र आहे ना, याला राजा याला खैरी जुंपत आहे. म्हणजे नागराला का जुंपतो आहे, याला काय हे करतो आहे. म्हणून बापुटा त्यांनी सांगितलं, गोरा गोमटा धोरा धारा दाकुटा बापुटा असे. आणि याला त्याला हे करताय. मग काय झालं की तो माळ्यावर राहतो ना माळेकार, तो सर्वेच जातात. तर तो बी आता त्याला वाटतं आपण बी पाहू. म्हणून तो काय करतो, आपल्याला तो ओळखून घेईन म्हणून कांबल राहते ना, कांबल पांघरून घेतो पूर्ण अंगावर. आणि जातो आणि पाहतो तर त्याला तोच दिसतो. म्हणजे फक्त त्याचे कर्म कोणी जाणले, माळेकारांनी. म्हणजे माळेकाराला माहीत होतं की हा किती घाण काम करतो आहे. बाकी गावातल्या कोणालाच माहीत नव्हतं. तेव्हा त्या माळेकारांनी त्याला पाहिल्यानंतर त्या राजाला म्हणतात, ओ हा तर इतका, याचे कृतकर्म खराब आहे, याचे तुकडे करा, मोरी एवढे तुकडे करा, गावाच्या खांडी पुजावी. अशा प्रकारचा घाणेरडा याचे कृतकर्म फक्त मीच जाणतो. कारण त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये परमेश्वर, या इकडे या तिकडे नका बस, आमच्या वर होतं ते बसणं. काय झालं, जाऊ दे. एक लक्षात ठेवायचं, आपण
ऐकतो आहे ना, आपण आपल्या गुरुच्या वर जाऊन बसायचं नाही, म्हणून सर्वाला खाली बसव. आलं का लक्षात? कारण ज्ञानप्रबोधनी कधी बी ज्ञान हे आपल्याला प्राप्त करायचं असलं तर काय पाहिजे? नम्रता पाहिजे, आहे का नाही? नम्रता हे प्रतीक आहे, आणि नम्रता आपण खाली बसू शकतो, काय अडचण नाही. तुम्हाला जर बिमारी असली तर अशक्त अशी विधी नाही, असं बी देवाने सांगितलं. अशक्त अशी विधी नाही, परंतु अशक्त नसतानासुद्धा आपण जर तो प्रयत्न केला तर समजून घ्यायचं की आपलं काही नाही. अशा प्रकारचा हा बैल, आणि या बैलाचे कृतकर्म फक्त परमेश्वराने जाणले. जसं त्या माळेकारांनी त्याचे जाणले, त्यावेळेस परमेश्वर म्हणतात की सृष्टीमध्ये आम्ही आहेत, सृष्टीमध्ये आम्ही येतो, सर्व जीवाचे कृतकर्म जाणतो. आणि आपण कर्म करतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण कर्मच करत राहतो, दुसरं काहीच करत नाही. सांगा बरं, निष्काम कर्म किती करतो? निष्काम कर्म कधी केलं का? ओ, निष्काम कर्माची सेवा मिळाली तर नाही मला काम आहे, माझ्याकडून होणार नाही, अशा डायरेक्ट म्हणून देतो आपण. पण कर्मराठीचं काम आपण सोडत नाही, कर्मराठीचं काम आपण सोडत नाही. मात्र दैवराठीची सेवा भेटली की नाही आमचे जास्त काम आहे, अशा प्रकारचं आपण जोडून घेतो. आणि हे जोडलेलं आपल्याला कुठं भोगावं लागेल? मग कुठं भोगावं लागेल? इथंच भोगावं लागेल. म्हणून या बैलाच्या ह्याच्यातून सांगितलं की बैलासारखे जर कर्म तुम्ही मागच्या जन्मात केले, त्यांनी या जन्मात केलं नाही त्याचे कर्म, कारण बैलाला लेप लागत नाही. मागच्या जन्मात केलेलं कर्म ते बैल रूपाने या जन्मात आला, आणि आला तर आला पशुच्या रूपाने आला, आणि असं दुःख त्याला झालं. आणि परमेश्वर स्वतः असताना झालं नाही, पण भक्तिजनांनी विनंती केली. पहा, देवानी मान्य केलं नाही, पण देवाचे जे भक्तिजन आहे त्या भक्तिजनांनी देवाला काय केली? विनंती केली. म्हणजे भक्तिजनांच्या विनंतीनुसार परमेश्वराने त्याची दया आली, नाही तर आली नसती. म्हणजे आपल्याला सुद्धा मंदिरात जात असताना, देवपूजा करत असताना, आपल्याला कपाळाला विशेष लावत असताना, किंवा आपल्याला कोणी साधू भेटला तर पहिल्यांदा आपण त्याला काय करायला पाहिजे? का? त्याला चेतन साधन आहे, परमेश्वर नाही. परमेश्वर निघून गेला. आपण मंदिरात जातो, दत्तात्रय प्रभूचा विशेष नाही समज, दत्तात्रय प्रभू समजतो नाही, तो परमेश्वराच्या संबंधित पाषाण आहे. पण त्याच्यापेक्षा त्या मंदिरात असलेला जो चेतन साधू आहे तो काय आहे? श्रेष्ठ आहे. म्हणजे जसं परमेश्वराच्या परमेश्वराने काही लक्ष दिलं नाही, पण परमेश्वराच्या भक्तांनी विनंती केली 3-4 वेळा, तेव्हा त्यांच्या विनंतीमुळं त्या बैलाचं काय झालं? सुटका झाली. कर्म म्हणजे कर्मसुद्धा आपण जर जोडलेले असले देवाजवळ कर्म, आपल्याला माहीत नाही तर आपल्या गुरुच्या याच्यानुसार जर आपण देवाला विनंती केली गुरुच्या माध्यमातून, जसं विळा ठेवतो आपण, साधू लोकांचा हात लावतो, का लावतो? आपली लायकी नाही की आपला विळा परमेश्वर स्वीकार करतील, आपण त्या लायकीचे नाही, म्हणून त्या गुरुचा किंवा त्या साधूंचा हात लावतो की बा हात लावा, का आम्ही अनंत सृष्टी असेच भ्रमत आलेलो आहे, आम्हाला परमेश्वर विळा घेणार नाही, कमीत कमी तुम्ही हात लावा. म्हणजे या बैलासारखं त्या बैलाला त्या भक्तिजनाच्या माध्यमातून मुक्ती मिळाली. तसं आपल्याला जर मुक्त व्हायचं असलं तर हे चेतन साधन सांगितलेलं आहे. वासनिक आणि भिक्षुक, स्थान आणि प्रसाद हे जड साधन आहे. प्रसाद आणि भिक्षुक, आपल्या भिक्षुक आणि वासनिक चेतन साधन आहे. आणि या भिक्षुकावर वासनिकावर आपली श्रद्धा अत्यंत असावी. म्हणून आपण दंडोत करणं महत्त्वाचं आहे. तो साधू कुठेही भेटो, कोणीही असो, ओळखीचा असो अगर नसो. दुसरी गोष्ट, बरेच लोकांचं असं म्हणणं पडतं की आम्ही दंडोत करतो, पण ते दंडोत म्हणत नाही असं म्हणतात लोक. दंडोत करतो ते दंड, पण तू दंडोत केलेला त्यांनी म्हणो का नको म्हणो, पण तुझा दंडोत तो परमेश्वर साधनवंत परमेश्वर वर बसलेला आहे ना, तो तर पाहतो आहे, त्याचं गोमतं तुला भेटणारच आहे. त्यांनी देवरक्षो मंदिरावरच भेटणार असं काही नाही, पण तू दंडोत करतो आहे ना, परमेश्वराचा साधक म्हणून करतो आहे ना, तर त्याचं गोमतं तुला ते दंडोत देवरक्षो म्हणो नको म्हणू, त्याचं गोमतं तुला लागणार म्हणजे लागणार. पण आपण दंडोत करणं, कर्म करणं, चांगले कर्म करणं जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. चांगले कर्म केल्याशिवाय आपल्याला या जीवनात मुक्ती नाही. म्हणून आपण काय करायचं की
आतापर्यंत जे जे कर्म केले चांगले केले त्याच्याबद्दल म्हणायचं नाही की आम्ही खूप चांगले कर्म केले, हे बी देवाने सांगितलं. फक्त खरंच राहायचं, फळ हा पण देव दे. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भूर मा ते संगस्त कर्मणी. भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं कर्मण्येव अधिकारस्ते, म्हणजे कर्म करत असताना त्या कर्माची आशा धरू नका की मी कर्म करतो आहे माझी आशा पुरीच झाली पाहिजे, होईन जसं नाही. आणि जे देवाला द्यायचं ते देव आपल्याला देईन. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे मा म्हणजे नको, कर्मफलाची आशा नको, कर्माची आशा करू नका, फक्त कर्म करत राहा, तेच कर्म तुमच्या पदरामध्ये पडेल. म्हणून आपण या बैलासारख्या कर्म जीवनामध्ये कधी जोडायचं नाही. बैल जर जन्माला आला आपण आणि दुसरं गोष्ट, बैलाचा जन्म कशाने मिळतो माहीत आहे तुम्हाला? कशाने मिळतो? हां काय मला जोरात, हां ऋण नाही, हां कर्ज घेतलं आणि कोणाकडून कर्ज घेतलं आणि कर्ज फेडलं नाही, कर्ज घेतलं फेडलं नाही. लोक कर्ज घेतात फेडत नाही, मरून जातात. लोक काय म्हणतात तो झाला निर्मुक्त, नाही झाला हो. कर्ज घेतलं म्हणजे तो काय झाला, ऋणात झाला. आणि ऋणात झाला तर त्याला बैलाचा जन्म पुढचा गॅरंटेड 100% बैलाचा जन्म त्याच्याच घरी होईल. ज्याचं ऋण घेतलं ना त्याच्या घरीच तो बैला ऋण फेडावं लागेल. म्हणून असे बैलासारखे कर्म आपण करायचे नाही. कोणाचं ऋण आपल्याला ठेवायचं नाही, देवाचं नाही, देवतेचं नाही, कोणाचं नाही. ऋण कधीही कोणाचं ठेवायचं नाही. फक्त आपलं कर्म चांगलं करत राहायचं, त्याची अपेक्षा न धरायची. आणि चांगलं कर्म केलेलं आपल्याला एकदम चांगलं फळ देईल, वाईट कर्म केलेलं बैलासारखं होईल. काही प्रश्न असले तर विचारत जा, कारण कसं आहे नाही तर मी एकटाच बडबड करत राहीन. काय हरकत नाही, कोणतीही शंका कधीही कोणाला काही आली तर तो विचारू शकतो. नाही तर कसं आहे की एकटे बोलते रहो हम सुनते रहे, हे याच्यात काही मजा नाही. असं तर आमची मंदिरातली पोती अशीच राहते, तुम्ही बोंबलत राहा, आम्ही तसं नाही. म्हणून शंका गिनका कोणाला कोणतीही आली तर तेव्हाच्या तेव्हा इथल्या इथं विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतीही शंका येवो आणि कशी येवो त्याचं उत्तर माझ्या परीनं जे मला कळेल ते मी देण्यास समर्थ राहीन. परंतु कोणाला काही शंका असली तर विचारायची. विचारा. हां काय म्हणते? हां आता तू समजून घ्या, मोठी झाली ने याच्याकडून 2000 रुपये घेतले. हां हा तुझा काही नातेवाईक नाही, बापा नाही, वडील नाही, कोणी नाही. याच्याकडून 2000 रुपये घेतले आणि याचे 2000 रुपये तू दिलेच नाही. मग काय होईल? कोणतं बिन? धान्याचं येणार नाही. 2 पोते गहू घेतले किंवा 2 पोते काय म्हणतात फिजिकल नाही वस्तू, मग कोणतं कर्ज म्हणायचं आहे सांग? नाही आता प्रेमाचं म्हणजे एखादं उदाहरण सांग मला, म्हणजे सांग. हां घराचा संबंध नाही. हां तुम्ही कुटुंबाचा संबंधच नाही. उदाहरण कसं काय सांगते? कुटुंबाचा संबंध नाही, कुटुंबाच्या व्यतिरिक्त सांग. आता एका घरात तुम्ही आई वडील आहे, पोरगा आहे, पैसे मागणार आहे, तुम्ही देणार आहे, हे तर ते कर्तव्य आहे, याचा विषयच नाही. बाहेरून दुसऱ्याकडून तुमचा संबंध ज्याच्याशी नाही त्याच्याकडून तुम्ही कर्ज घेतलं, गहू घेतले, अमुक घेतलं, ढमुक घेतलं, घेतात का नाही? हां फॅमिली सोडून आलं का?
आलं का लक्षात? फॅमिलीचा पूर्ण घरावर अधिकार आहे. आता आई वडील पोरगा पोरगी यांच्यावर सर्वांचा अधिकार. पोरांनी बापाला पैसे मागितले 5,000, मग बापाने दिले तर बापाचं कर्तव्य आहे ते, मग त्याला बैल म्हणून फळ्यावर तोडा लागणार आहे नाही. पण कसं आहे, आता तुमच्या व्यतिरिक्त एखाद्याने कर्ज घेतलं, घराच्या व्यतिरिक्त, तुमच्या घराच्या व्यतिरिक्त एखाद्याने दुसऱ्या घरच्यानी कर्ज घेतलं, हां, म्हणजे दुसऱ्यांनी कर्ज घेतलं तर ते कर्ज जर फेडलं नाही, आता समजा या बँकेचं कर्ज घेतात, उदाहरणार्थ सांगायचं होतं, बँकेचं कर्ज घेतात, आता गव्हर्नमेंटचं आहे का नाही, कर्ज घेतात, ते म्हणतात गव्हर्नमेंटचं कर्ज फेडावं लागणार नाही. पण गव्हर्नमेंटचं कर्ज कसं फेडावं लागतं? बैल होऊनच फेडावं लागतं, पण सांड जन्माला येतो. म्हणजे कसा राहतो तो सांड माहीत आहे तुम्हाला? म्हणजे गावात सर्वीकडं वावरतो, कोणी बी दणके मारतं त्याला, आहे ना. सरकार हां, आणि फेडत नाही, मग फेडावंच लागन. नाही फेडलं तर बैल व्हावंच लागन गव्हर्नमेंटचं, पण चुकणार नाही, चुकणार नाही. हां, घेतलेलं कर्ज सरकार फेडतं, जेव्हा फेडन तेव्हा फेड, नाही फेडलं तर नाही ना. कुठं फेडतं ते नाही, माफ केलं असं म्हणतात, पण माफ नाही केलं तर हां, पण तरी बी लागणारच. हो, हां, मग का लागणार नाही? तुम्हाला कर्म लागलं ना. कर्म, तुम्ही पैसे घेतले, तुम्हाला कर्म लागलं का नाही? कर्म लागलं तर तुम्हाला भोगा लागेल का नाही? त्यांनी माफ करू का नको? आता एखाद्याने 2,000 रुपये घेतले, 5,000 रुपये घेतले आणि सांगितलं जाऊ दे देऊ नको माफ, पण तू त्याच्या ऋणात राहिला 5,000 रुपयाच्या, राहणार म्हणजे राहणार. कधी राहणार नाही. 5,000 रुपये दिले आणि संकल्प सोडला, चक्रधरार्पण. ते मला फक्त सांगितलं, चक्रधरार्पण जेव्हा म्हटलं की तेव्हा तुमचा कर्माचा संबंध संपला. नाही तर तुम्ही नंतर साधू लोकांना पैसे देतो, मग त्यांचं बी ऋण आपल्याला त्यांना तुम पडावलं असं नाही. हां, जेव्हा संकल्प सोडतो ना, संकल्प सोडतो तेव्हा चक्रधरार्पण ती वस्तू केली. आता ती चांगल्या पात्राच्याच ठिकाणी करावी, कोणाच्या बी ठिकाणी चक्रधरार्पण करून काही फायदा नाही. परंतु गव्हर्नमेंटनी कर्ज घेतलं आणि त्यांनी माफ जरी केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटचा सांड व्हावंच लागेल, चुकणार नाही, एवढी 100% गॅरंटी. कारण कर्म लागून गेलं, त्यांनी माफ केलं म्हणून कर्म पुसलं का? मग कर्म कोण पुसू शकतं? कुठं परमेश्वर बी पुसतो? कर्म तर भोगावंच लागतं ना, कर्म कसं काय पुसतील? सेवा दास्य केलं तर कर्म पुसतं, मग का फुकट थोडं पुसतं? सेवा दास्य कोणाचं करावं लागतं? मार्गाचं, तरच पुसत ना. मग ते काय गावातले सर्व लोक कर्ज घेतात ना, ते का परमेश्वराचं हे करतात का? कर्म नासतं कधी? जेव्हा परमेश्वराच्या मार्गाचं सेवा दास्य केलं तर फक्त जे कर्म केलं तेच कर्म नासतं, सर्वांनी लागत. सर्वे नासायला खूप मोठं भक्ती बट्टोबासासारखं होतं. बट्टोबासाला तरी स्वामींनी सांगितलं, वानऱ्या इथून तुमचे कर्म जाणी जेल तर किती होतील, आम्ही नाचले पण इतके नाचू शकत नाही जितके आहे तितके. त्यांचे नाचले नाही तर आपण कुठं लागलो? नाचतात परमेश्वर, पण आपण जर लाखोनी कानवर जर जोडून ठेवले तर कोण नाचणार? आपल्यालाच भोगावं लागणार आहे ना. म्हणून माफ जरी केलं तरी मी तुम्हाला ते भोगावं लागलं. शिक्का लागला की तो पुसला जात नाही. आता कोरोनाचा शिक्का लागला की 15 दिवस आहे का नाही? 15 दिवस आहेच. तुम्हाला कोरोना असो का, पण तुम्हाला शिक्का लागला का नाही? आता सर्वालाच कोरोना असं नसं काही सांगता येतं का? नाही. पण शिक्का लागला की त्याला काय म्हणतात? क्वारंटाईन. म्हणजे
बिनकामी कारण टाईम लागलं कर्म त्याला. तसं हे कर्जाचं आहे. म्हणून आपण बाबांनो कर्म चांगले करा. कर्म वेळ सांगत जा मला किती वेळ चाल द्यायचं सांगत जा. म्हणजे कसं आहे पाणी घेऊ प्रश्न विचारत जा. जेवढे काही चरित्र घेतो आहे मी खुणा केलेले आहे. आता कर्म वाईट आहेत. कर्म जोडणं सोपं आहे, भोगणं कठीण आहे. कर्म जोडायला काहीच लागत नाही. कर्म जोडायला 1 मिनिट लागतो. क्षण जीवू क्षण एक माझी एक आपजवी आपण या जन्माच्या सहस्री निस्तरून. एक बाम टाकून देतात. एकच बाम टाकून देतात. किती क्षण लागतो फुटायला? 1 क्षण लागतो. परंतु किती जीव मारतात? कितीतरी मारतात. म्हणजे एवढं पाप तो एकटा एका क्षणात जोडतो. तितकं पुण्य जोडन का? सांगा बरं. एका क्षणात इतकं पुण्य जोडन का? किती बी प्रयत्न केला तर एका क्षणात 1000 लोकांना जीव घालून होणारच नाही. पण मात्र 1000 लोकांना मारू शकन. म्हणजे सांगायचं तात्पर्य कर्म हे वाईट कर्माकडे जीव जास्त जातो. आणि वाईट कर्म केले की गती काय होणार? तर नरकाशिवाय दुसरी गती नाही. मग नरक कोणते होणार? नरक बी माहीत पाहिजे ना आपल्याला. वाईट कर्म केल्यानंतर नरक काय होणार? म्हणून महादैसाला स्वामींनी नरक निरूपण केलेले आहे. याच्याकरता सांगतो की आपण जीवनामध्ये चांगलं करत राहा. किती कशीही परिस्थिती आली तर परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. आणि देवानी सांगितलं दुःख जरी आलं ना तर देवानी सांगितलं यशानुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम्यम अपदा शोक कष्टंच तस्य दुःखम पदे पदे. अशा प्रकारचा एक श्लोक आहे. काय म्हटलं होतं श्लोक मी? यशानुग्रहम इच्छामी म्हणजे ज्याच्यावर मी कृपा करतो, ज्याच्यावर मी कृपा करतो यच्छानुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम त्याचं द्रव्य मी हरण करून घेतो. ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचं द्रव्य मी हरण करू शकतो. आणि अपदा शोक कष्टांचे त्याला पदोपदी दुःख देतो. तस्य दुःखम पदे पदे. का? तर याला परमेश्वराची जाणीव झाली पाहिजे. आता नागदेव आचार्यासारखा माणूस स्वामींच्या ठिकाणी अनुसरला. पण स्वामींनी त्याला बी दुःख दिलं का नाही? स्वामींच्या जवळ राहिलेला नागदेव आचार्य स्वामींच्या जवळ त्याची एवढी सेवा त्याची, परंतु त्याचे कर्म इतकं खराब की त्याला 6 महिने अकलून दिलं. राहायचं नाही माझ्याजवळ. असं जर आज म्हटलं ना, जाय तू बुवाची काय गरज आहे, चाल मंदिरात बी येणार मी उद्यापासून, असं स्वामी रागवले. परंतु त्या माणसाने स्वामींवर प्रेम असल्यामुळं तुम्ही जा म्हणताय तर मी कुठं जाऊ? मोठा विचार केला. ते मला विचारू नको कुठं जायचं ते जाय, पण इथं राहू नको. का? तर परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्यासाठी थोडीशी अयोग्यता त्याची लागलेली होती. आणि ती अयोग्यता परमेश्वराला नाचायची होती. आणि जेव्हा अयोग्यता नाचताना परमेश्वर तेव्हा विचार करत नाही, चल उठ माझ्याजवळ थांबायचं नाही. अशाच भाषेतून सांगितलं, इथं थांबायचं नाही. किती मोठा विचार केला असेल, किती मनावर दगड ठेवला असेल. विचार केला कुठे जावं? घरी जावं तर अविद्या, दादोसाजवळ जावं तर अनिष्ट, जावं कुठं? मग त्यांनी शेवटी विचार काय केला की बाबांनी सांगितलेला आहे 4था अवतार गोविंद प्रभू बाबा, त्यांच्याजवळ जातो. स्वामींना विचारलं, गोविंद प्रभू बाबाजवळ जातो. जा म्हणे. तिथं 6 महिने त्याला फोन. आता कसं म्हणतात, एक पोरगा लांब गेला की दिवसातून 3 वेळा फोन. का रे भाऊ कसं काय? काय 6 महिने आवडता भक्त, 6 महिने आवडता भक्त रुद्धपूरला पाठवला, पण एकही निरोप पाठवला
नाही, विचारलं बी नाही की त्याचं कसं काय आहे. उलट तिथून भक्तिजन गेले ना रुद्धपूरला, त्यांनी विचारलं की स्वामी काय आठवण करत होते का. नाही म्हणे, स्वामींनी तुमची आठवण बी केली नाही. आणि त्याला दुःख झालं की पहा स्वामी माझी आठवण करत नाही, मी किती दुराग्रही आहे, मी किती हे आहे, अशा प्रकारचं दुःख केलं. तेव्हा ती 6 महिन्यांनी अयोग्यता नसल्यानंतर निरोप पाठवला की तुझ्या भेटीला आम्ही उतावीळ असे. म्हणजे परमेश्वरसुद्धा दुःख देतात भक्ताला. तर मग आपण कुठं लागलो, आपण कुठं लागलो, आपल्याला बी दुःख होणारच आहे. म्हणून जे कर्म जोडतात ते कर्माचा विचार करत नाही. कारण कोणीही असो, तुम्ही असो आम्ही असो, कर्माचा भोग भोगावं लागणार आहे, कोणीच चुकत नाही. आता तुम्ही पाहता कोरोनानी नुसतं फक्त तुम्हीच मग एक 3-4 लोकांवर आहे का दररोज साधू मरत आहे कोरोनाने. दररोज 35-40 आतले. आजसुद्धा 3 मेले. आजसुद्धा 3 मेले. दररोज मरत आहे. मग आता तुम्ही म्हणसाल ते तर देवाचे होते, पण इलाज नाही. महामारीच्या ह्याच्यात जो सापडला तो गेला. म्हणून मग आता काय करायचं, मग देवाला दोष द्यायचा का, देवाचा हे होताना कसं काय मिळालं. नाही, महामारीत सापडला काय करतील. कारण जेव्हा महामारी येते ना, बऱ्याच वेळा अशी मागही स्वामींच्या काळात वगैरे मध्ये बी आलेली आहे, तेव्हा महामारीत लोक बरेच मेले. मग मेले तर काय इलाज नाही त्याला. इलाज नाही कसा आहे, आपला अप्रयत्न असू शकतो. महामारी कधी उद्भवते, आपला कुठंतरी अप्रयत्न झाला. कोरोना कधी उद्भवतो, आपला कुठंतरी अप्रयत्न झाला की तिथं तो धरल्या जातो. असंच आहे का नाही, तसं होऊ शकते. पण काय हरकत नाही. मग नरक कोणते होतात, आपण नरकाचं हे करू. म्हणून महादाईसाला नरक सांगितलेले. महादाईसा पुराण ऐकत होती, ते उपदेशी नव्हती. आतापर्यंत उपदेशी नव्हती. तिला कळत होतं, पण जीव देवता प्रपंच परमेश्वर हाच आहे असं तिला काही लवकर कळालं नाही. शेवटी कळालं. म्हणून ते पुराण बी ऐकायला जायचे. पण तिची एक विशेषता होती, पुराण जरी ऐकलं ना तर पुराणातलं सर्व कोणाला विचारायची, ते स्वामींना विचारायची. परत यायची जी पुराणामध्ये असं निघालं. मग तसं ते पुराण ऐकायला गेली, त्याच्यामध्ये नरक ऐकले तिने. आणि नरक ऐकल्यानंतर गोसाव्याला विचारते, म्हणजे स्वामींना विचारते, जी पुराणी असोचे नरक सांगितलेली आहे खरं आहे का. म्हणजे पुराणामध्ये सुद्धा नरकाचं वर्णन आहे, सिद्ध आहे. म्हणजे कर्मराठीच्या लोकांना सुद्धा नरक माहीत आहे. आणि अशा प्रकारचे नरक. तेव्हा बाई म्हणता, बाई इथून तुम्हाला नरक निरूपी देतो. काय ते सांगतील, आम्ही आणि तुम्हाला इथून नरक निरोप देतो. परंतु नरक निरोपल्यानंतर देहधरी ऐसा कोण असे. म्हणजे कोण राहणार आहे, कोणी जिवंत राहणार नाही, आत्मघात करून देतील. जर आपले कर्म आपल्याला समजले तर आपण आत्मघात करून टाकू. म्हणून स्वामींनी सांगितलं, बाई दुःख नको करा, देवी दुःख करू नका. म्हणून त्यांनी सांगितलं पहिलं नरक आशीपत्र. पहिलं नरक काय आहे, आशीपत्र. आशीपत्र म्हणजे काय, एक झाड असं उंच असं एक खांब राहतो आणि त्याला असे पानं राहत. असे पानं म्हणजे शस्त्र. त्याला नवीन वेगवेगळ्या प्रकारचं विष दिलेलं राहतं. आशीपत्र म्हणजे असं एक उंच, त्याला असे पानं आणि त्याच्यावर त्या जीवाला काय करतात, टाकतात. कोणत्या जीवाला टाकतात. आता हे नरक कोणाला होतात, हां काही नाही, जोरात म्हणत ऐकून येत मला जरा. नाही, जो मरतो त्यालाच होता, पण कोणाला होता हे नरक. वाईट कर्म कोणते तेच तर विचारलं, माहीत पाहिजे ना. असे नरक कोण, जो अनितीने भोग भोगतो. लक्षात ठेव, अनितीने जो भोग भोगतो त्याला हे नरक होतात. अनितीने. हां, सर्वच ना आता हे सांगितले. येस, अनिती समजते ना. अनितीने भोग भोगतो म्हणजे खूप लोकांचा कडून पैसा लुटणे, लूटमार करून हे करणे. जसे आता परिस्थिती चालू आहे, या परिस्थितीचा जे आहेत त्यांना कोणते नरक होतील ते आशीपत्र. पहिलं आशीपत्र म्हणजे असं पानं राहतात आणि त्या पानात काय करतात, देवता हातपाय धरून त्याच्यावर काय करतात, त्या नरकावर घालतात. किती दुःख होत असेल त्या जीवाला, ते विचार करायची हेच आहे. म्हणून खाली टाकतात, खालून परत हे करतात. दुसरा आहे लोहाचा कुंभ. दुसरं नरक काय आहे, लोहाचा कुंभ. लोहाचा कुंभ म्हणजे लोखंडाचा गळा.
लोखंडाचा गळा चुल्यावर ठेवतात. हे नरक यम लोक म्हणतात ना आपण, ते यम लोक हे नरक भोगवतात. यमदूत ज्याला म्हणतात ते यमदूत हे लोक नरक भोगवतात. तर लोखंडाचा मोठा गळा तयार करतात, त्याला जाळ लावतात, त्याला लाल करतात आणि त्याच्यामध्ये टाकतात ना, वरून झाकण ठेवतात. कसं ओढणी विचार करू शकत नाही. विचार करायची पाळी जरी आली तर असं विचार करू शकत नाही. अशा प्रकारचं दुसरं नरक आहे की त्याच्यामध्ये घालतात आणि पर्वता एवढं त्याच्यावर काय ठेवतात, झाकण ठेवतात. अशा प्रकारचे नरक आहे. पुढं आहे खैरा इंगळ. खैरा इंगळ म्हणजे तो दगडी कोळसा राहतो ना, त्या दगडी कोळसा लाल झाला की खूप लाल होतं, तेजस्वी होतं. आणि त्या नरकावर, त्या इंगळावर याला आपण जसं पापड भाजतो, कसा भाजतो पापड, इकून बी करतो, कच्चा कुठं राहिला नाही पाहिजे. तशा प्रकारचं आपल्याला ते कच्चा कुठे राहिला नाही पाहिजे म्हणून चारही बाजूनी फिरवतात. हे एक नरक आहे, याला म्हणतात खैरा इंगळ. हे नरक कर्मराटेत सुद्धा माहीत आहे आणि अनिती भोगला की ह्या नरकाला जाणं आहेच. त्याच्यानंतर पुढचं नरक आहे की तांब्याचा. तर अव्हा 4 गावाच्या मानाने तांब्याचा पत्रा राहतो मोठा, आणि त्या तांब्याचा पत्राला खालून जाळ लावतात. तो तांब्याचा पत्रा काय होतो, लाल होतो. जशी आपण भाकर भाजतो कशावर, तव्यावर. पण आपला तवा कधी लाल होत नाही, फक्त भाकर भाजलं जाते तेवढ्यापुरतंच ते होतं. पण हा लाल होतो आणि त्याच्यावर भाकर भाजल्यासारखं या जीवाला टाकतात. अशा प्रकारचे हे तिसरे नरक. आज चौथे नरक सांगतात तैल्यपाक. तेलाची कढई आहे ना, येतं कर्मराठीत सर्वाला माहीत आहे. तेलाची कढई गरम करतात, तेल उकळतात, जसं आपण भज्यासाठी उकळतो, त्याच्यामध्ये पाणी मारतो, पक्क झालं का नाही, मग थोडासा एक टाकून पाहतो तो वर येतो का नाही. तशा प्रकारचं आपलेसुद्धा यमदूत असे झाल करतात. त्या तैल्यपाक नरकामध्ये आपल्याला टाकतात आणि अशा प्रकारे इकून तिकडं उलथापाथळ करतात. असे नरक एक घडी एवढे नरक भोगवतात. तर महादाईसाने ऐकलं, कानावर हात ठेवला. महादाईसा म्हणते, जीजी अशा प्रकारचे नरक मला व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्ही म्हणतात की नरक होतात ना, त्या शरीराला कसं काय काही होत नाही. नुसती भाकर टाकली तर करपून जाते, भाजून जाते जास्त हे केली तर. मग आता एवढ्या मोठ्या जीवाला त्या तव्यावर टाकतात, त्या कढईमध्ये टाकतात, त्या कुंभमध्ये टाकतात, घागरमध्ये टाकतात, तरी बी त्या शरीराला काही होत नाही. तेव्हा स्वामींनी सांगितलं, बाई ते यातना देह की. सुंदर उदाहरण दिलं. यातना देह म्हणजे फक्त दुःख भोगवण्यासाठी दिलेलं देह. त्या शरीराला काहीच फरक पडत नाही. फक्त फरक कोणाला पडतो, मधी जो जीव आहे त्याला दुःख होतं, बाकी शरीराला डागसुद्धा लागत नाही. सर्व दुःख कोणाला होतं, जीवाला. म्हणून प्रपंच अनित्य आहे. प्रपंचाचं दुःख अजिबात बागळं. प्रपंच हा कधीतरी न संपणारी वस्तू आहे. म्हणून ते म्हणतात की ते यातना देह की. ते यातना देह आहे, त्याच्यामध्ये त्या जीवाला टाकतात. ते फक्त नरक भोगवण्यासाठी केलेलं राहतं. अशा प्रकारचं महादाई सांगते, जीजी असे नरक व्हायला नाही पाहिजे आम्हाला ऐकूनच कसं तरी वाटलं असं नरक. मग चुकता कशाने असे नरक, हे नरक चुकता कशाने. तेव्हा स्वामींनी सांगितलं, येथी जे होई जे तरी चुकते. परमेश्वराची भक्ती करा. नरक चुकायसाठी एकच मार्ग नाही, येथीचे म्हणजे परमेश्वराचे व्हा. म्हणून लक्षात ठेवा. आता पुढच्या पिढीनं तरी लक्षात ठेवा की 12 वर्षाच्या पुढं गेलं की पोराला उपदेश देऊन टाकायचा, कोणी बी असो. त्याचा संस्कार बी राहील, संस्कार सुरळीत चालणार. आपले पोरं तर 20 वर्षाचे झाले, 23 लग्न बी होऊन गेले तरी उपदेश घेतले नाही, अशी आमच्या चौधरी लोकांची विशेषता आहे. पण काही नाही, एका दिवशी काय करणार आहे, काहीच येणार नाही हो. म्हणून कमीत कमी त्यांना त्यांच्या लहानपणीच त्याला 12 वर्षाचा झाला की ज्ञानाचा अधिकारी होतो. एक आहे
8 वर्षाचा झाला की कर्मनिष्पत्तीचा अधिकार लागतो. 12 वर्षाचा झाला की परमेश्वराच्या ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान त्याच्या हृदयात शिरण्याचं, मग त्याला देवपूजेचं गोमतं, नमस्काराचं गोमतं, त्याला उपदेश दिल्यानंतर त्यांनी 10 पैशाचं केलं तर 10 पैशाचं लागेल, 1 रुपयाचं केलं तर 1 रुपयाचं लागेल. म्हणून आतापर्यंत अशा परिस्थिती आहे आपल्यापुढं. ह्या परिस्थिती जाऊ द्या आणि परत आपण सावध व्हा, नाही तर मग असे नरक भोगणं बाई येथीचे होईल. आपण जर आपल्या पोराला येथीचं केलं नाही तर नरक होतील आणि आपले संस्कार त्या पोरावर नाही. आपला काय करावं, तो माझा ऐकत नाही, सरळ सांगतात बाया, तो माझा ऐकत नाही. माणसं काय म्हणतात, आम्ही तर त्या पोराकडे लक्षच देत नाही. अरे तुमचा मुलगा आहे, तो वाईट संस्काराला चालला आहे आणि लक्ष तुम्ही देत नाही, तर काय कामाचं. संस्कार महत्त्वाचे आहे. संस्कार करायसाठी हे महत्त्वाचं आहे. संस्कार करायसाठी आईने मंदिरापर्यंत आई येत नाही मंदिरात. आता 1 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून मंदिर बंद आहे. परंतु आमच्या वाड्यातल्या बायांनी एकाने बी केले नाही फोन की बुवा जिवंत आहे का मला, सांगावं. नाही तर बसलेल्या बाय एखाद्या बाईने तरी केला का बुवाला फोन की जिवंत आहे का, मेला आहे का, गेला आहे. कोणीच नाही, तुमचा संबंधच नाही. कोण आहे, कोणी तुम्हाला म्हणतोय का मी, म्हणजे तुम्ही एकटंच बसलाय का इथं, तुम्ही एकट्याच आहे इथं. हां बस झालं. मग बाकीचे बोलत नाही, त्याच्याकडे लक्ष नाही तुमचं. लक्षात ठेवा, तेही आम्ही तुमचेच घटक आहे. तुमच्या पोराला जसं 8 दिवसातून एकदा फोन करतात का नाही, पुण्याला असला मुंबईला असला करता का नाही. अरे निलेश करता ना, मग तसं बुवाला काही करायला हरकत आहे. बुवा तुमची तब्येत कशी काय आहे का. फक्त विचारत नाही की तुम्ही कामच नाही. आता तुम्ही बाकीच्या हे समोर बसलेला विचारा, हे काय हे जवळ विचारा, हे आमच्या शिकीनबाई आहे. कशाला बोट दाखवतो डायरेक्ट, ह्या शिकीनबाई आमच्या. विचारा बरं गुरुला कधी विचारलं, इतक्या लांब जावंच तर. विचारा भूषणला काही फोन केला तर, बोलवा भूषणला. तो बी उठून चालला गेला. हां फोन आलता. अरे फोन घेऊन सर्व याच्या पुढे आमचे बी फोन येतात, आम्ही बंद करून टाकतो. हां कोणाचा फोन आलता. हां माझा तुला आलता, पण तू मला केला नाही ना. मी केला नाही तुला, तू केला का मला नाही. हां नाही, एक सांगतो घटक आहे म्हणून लक्षात ठेवायचं. साधनावर प्रीती ठेवा. मंदिर बंद असलं तरी चालेल, पण साधनावर प्रीती हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्या वाचून म्हणजे तुम्हाला वाटतं की मला हे फोन केला म्हणजे मला लई फुशारकी वेळाचं काय, तुमच्या भल्यासाठी सांग. बरोबर आहे का नाही. साधूशी बोलल्यावर काही वाईट गोष्ट होते का. काही लोक साधूला पळून बी जातात घरात, कोणी येत बी नाही. पण काय हरकत नाही हो, एक दिवस असा पस्तावा येईन. पस्तावा हा प्रत्येकाच्या जीवनात, आणि जेव्हा पस्तावा येतो तेव्हा वेळ मात्र नसते, हे मी मात्र लक्षात ठेवा. पश्चाताप आल्यावर वेळ जवळ नसते, काहीच करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून बाबा पश्चाताप येण्याची वेळ करू नका, तुम्ही करत राहा, धर्म आचरत राहा. धर्म आचरला तर तुमचं जीवन आहे. संस्कार टाका, मी असं म्हणणार नाही की तुम्ही टाकली नाही, परंतु खरंच त्या पादवेश्वर संस्कार खूप चांगले होते हे मी मानतो. कारण आम्हाला हमेशा जाण्याचा योग आला म्हणून, अनुभव आला म्हणून की तो येतो. आता आमचा तो कधी कधी येतो ओजेस, काय ना ओजेसचं दररोज येतो, याचं ना सोजल. मग काय येत नाही म्हणे, आई बाप मला येऊ देत नाही, मंदिरात जायचं नाही म्हणे, कोरोना आहे. सरळ सांगतो, साले बुवा लोकाला कोरोना होऊन गेला मंदिरला. ओजेस दररोज येतो, ओजेस न बोलता येतो, काय हरकत. पण ओजेस सोबत तो येतो 2 दिवस, तर 3ऱ्या दिवशी नाही मग आहे म्हणे का जात नका जाऊ, कोरोना आहे मंदिरात. त्याला विचारा कुठं म्हटला तो. हां माझं कसं आहे, हा सूर्य
आपण खोटं बोलत नाही आणि खोटं बोलत नाही, त्यामुळे खूप मागं राहिलो आहे मी. खरं बोललं ना तर लोक किंमत करत नाही. खोटं बोललं, चांगलं म्हटलं की लोक किंमत करतात, लोक समजतात. याला बेल लावणारे लोक दुनियेत आवडत असतात. खरं बोलणाऱ्याची किंमत नाही, खोटं बोलणाऱ्याला मात्र किंमत आहे. आता आम्ही शास्त्र सांगू, याच्यात दुसरा आला आणि दुसऱ्यानं सांगितलं, अरे त्या बुवानं तर वेगळंच सांगितलं होतं, या बुवाने वेगळं. असं मानव पंथात बी याचा फरक पडतो. अरे घेऊन टाक उपदेश, दररोज थोडी थोडी घेतली तर काय फरक पडतो. हा बुवा सांगतो घ्यायचं नाही आणि तो बुवा सांगतो झालं का नाही मानव पंथात. मग हा बुवा खराब आहे, तो बुवा, अशी कंडिशन आहे पंथाची. म्हणून लक्षात ठेवा बाबा, कर्म करा, बस झाला.